ॲडव्होकेट किशोर देशपांडे सर. अध्यक्ष महोदय म्हणजे सांबरे साहेब, आपल्या परवानगीने मी इंट्रो स्किप करू इच्छितो. तेच म्हटलं, स्किप करू इच्छितो. आजकालच्या OTT भाषेमध्ये स्किप इंट्रो म्हणतात, तसं पुढे चल. थँक्यू. तर भारताचे सरन्यायाधीश सन्माननीय यांच्याविषयी ज्या माझ्या व्यक्तिशः भावना आहेत त्या आज अमरावतीच्या काही वृत्तपत्रांमध्ये मी लिहिलेला प्रकाशित झाला आहे, त्यामध्ये व्यक्त झाल्याच आहेत. त्या भावनांची पुनरुक्ती टाळून मला विशेषतः त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायनिर्णय दिले त्या न्याय निर्णयांचं वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व थोडक्यामध्ये इथे अधोरेखित करायचं. सर, जसं ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी सांगितलं, हित असेच निर्णय दिले. शासनाच्या सांगितलं, हित असेच निर्णय दिले. शासनाच्या विरुद्ध अथवा शासनाच्या बाजूने अशी केवळ संविधानाच्या बाजूने आपली भूमिका राहिली आहे आणि या गोष्टीचं आम्हाला खूप छान कौतुक वाटतं. उदाहरणार्थ, अनुच्छेद 370 संविधानाचा रद्द करण्याचं डिमॉनिटायझेशनचं प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणांमध्ये घेतलेले निर्णय एक याशिवाय जेव्हा आरक्षण विरुद्ध मेरिट किंवा आरक्षण आणि मेरिट असे प्रश्न निर्माण झाले, एक अतिशय संतुलित भूमिका घेतलेली आहे की आरक्षण हवेतच जोपर्यंत
सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्यांचं मागासलेपण काय अनेक बाबतीतली येईपर्यंत आरक्षण हे हवेतच, परंतु संवैधानिक उच्च पदांवर ज्या नेमणुका होतात उदाहरणार्थ राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश इत्यादी ज्यांना संवैधानिक उच्च पद मानले जातात त्या पदांवरच्या नेमणुका या आरक्षणाने होऊ नयेत असा स्पष्ट निर्वाळा आपण दिलेला आहे. आणि त्यामुळेच आरक्षण आणि मेरिट यातलं संतुलन साधण्याचा आपला प्रयत्न हा आपल्या महत्वाच्या काही निवडक निकालांविषयी मी बोलणार आहे. सर्व निकालांविषयी बोलता येणार नाही, परंतु माझ्या दृष्टीने जे महत्वाचे निकाल आहेत त्यातला पहिला म्हणजे मागासलेल्या वर्गांसाठी आरक्षणाची जी संविधानामध्ये तरतूद आहे त्या मागासल्या वर्गांची यादी जी संविधानाच्या एका परिशिष्टात दिलेली आहे त्या परिशिष्टातल्या यादीतल्या जातींना शेड्युल्ड कास्ट असं म्हणतात. तसंच जी आदिवासींची यादी आहे ते शेड्युल्ड ट्राईब्स. आता या शेड्युल्ड ट्राईब्ससाठी इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर शासनाची जी एक सकारात्मक कृती ॲफर्मेटिव्ह ॲक्शन मानली जाते ती ॲक्शन म्हणून आरक्षणाची. परंतु या तरतुदीचा लाभ मागासवर्गा मध्ये वर्गांमध्ये ज्या पुढारलेल्या जाती आहेत की काय, काही जाती या विशेष मागास राहून जातात की काय, असे प्रश्न जेव्हा निर्माण झाले आणि काही राज्यांनी अशा विशेष मागास जातींचं उपवर्गीकरण करण्याचा उपक्रम सुरू केला, त्यावेळी जेव्हा आपल्या समोर प्रकरण आलं त्यावेळी आपण या
प्रकारच्या उपवर्गीकरणाचा राज्यांना अधिकार आहे असा स्पष्ट निर्वाळा आपण दिला. तो निर्वाळा वादग्रस्तही ठरला याची मला जाणीव आहे. परंतु असं आम्हाला सामान्य लोकांना हे सहज दिसतं की कोणीही माणूस थोडा वर गेला की त्याला आपल्या कुटुंबातल्या बाकी लोकांना वर घ्यावं असं वाटतं. त्यांना वर घेतलं की मग थोडे आपल्या जातीतले लोक वर घ्यावे असं वाटतं. पहिले आपल्या पोट जातीतले, मग जातीतले, आणि मग जे आपल्याला जिव्हाळ्याचे परजातीतले असतील त्यांचा विचार माणसं करतात. हे स्वाभाविक असलं तरी हे उचित नाही. हे उचित यासाठी नाही की त्यातून समता कशी साधली जाईल. आणि कायदा, संविधान हे मुळात जे स्वाभाविक होतं ते तोडण्यासाठी बनलेलं आहे. कारण आपल्याला एका नव्या जगात प्रवेश करायचा आहे. संविधानाची जे प्रास्ताविका आहे ती कोणत्या मूल्यांचा उद्घोष करते, त्या मूल्यांपर्यंत तर आपण कुठे पोचलेलो नाही आहे. म्हणून ही एक आणखी अफर्मेटिव्ह ऍक्शन की हे पोटवर्गीकरण करा, सब क्लासिफिकेशन करा आणि त्यांच्यासाठी विशेष आरक्षणाची तरतूद करा. अशा जाती ज्या अजूनही विशेष मागास आहेत, हा निर्णय आपण दिला. तो ऐकल्यापासून मी आपला पहिले होतोच, आता जास्त फॅन झालोय. दुसरं असं की आजकाल हे बुलडोझर न्याय हे परवलीचे शब्द जुन्या माणसांना वाटते. कारण राज्य संविधानांतर्गत कायद्यांचं असावं असं आम्ही शिकलो. अशा एका वातावरणात आम्ही वाढलो. जर चालवून घरं उद्ध्वस्त होतात तेव्हा आनंदाच्या उकळ्या फुटतात अनेकांना. या देशातल्या लोकशाहीचं काय होणार? राज्य कायद्याचं की जो बळी आहे त्याचं शासकांचं कोणाचं राज्य म्हणावं? जो बुलडोझर संबंधी आपण न्याय निर्णय दिला त्यांनी अत्यंत समाधान वाटलं. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत आणि ते नागरिकांचे हे आपण ठासून सांगितलं. नैसर्गिक न्यायतत्वांचं उल्लंघन करून जर शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे घरं पाडल्या जात असतील, ज्याचं घर पाडता आहात त्यांनी कुठला तरी फौजदारी गुन्हा केला असा संशय आहे फक्त तपास यंत्रणांना, आणि त्याचं म्हणणं ऐकण्याची संधी न देता घर पाडता, त्याच्या कुटुंबियांचं छत हिरावून घेता, हा कोणता न्याय? आणि या न्यायाचं समर्थन कसं होऊ शकते हा मला बरं प्रश्न पडत राहिलेला आहे अलीकडच्या काळात. परंतु त्याही बाबत आपण जो निर्णय दिला, आपण ज्या गाईडलाईन्स आखून दिल्या की असं चालणार नाही, आणि तुम्हाला ज्याचं घर हे बेकायदेशीररित्या बांधलेलं वाटत आहे त्याला आधी संधी द्या, त्याचं म्हणणं ऐकून घ्या, त्यानंतर सर्व खात्री करून घेऊन की हे बांधकाम बेकायदेशीर आहे मग ते पाडायला हरकत नाही. आपण हा निर्णय बुलडोझर बाबा शांत झालेले दिसत आहेत. मी बुलडोझर बाबांबरोबर तिसरी गोष्ट, माफ करा मी अधिक वेळ घेतोय, आपला वेळ जास्त घेतोय.
शेवटचे 2 मिनिट. अपना घर हो, अपना आंगन हो, इस ख्वाब में हर कोई जीता है. या कवी प्रदीप यांच्या कवितेच्या ओळी आपण त्या बुलडोझर संबंधीच्या न्याय निर्णयामध्ये अगदी सुरुवातीला उद्धृत केलेले आहेत. हे खूप छान वाटतं. आणखी पुढचा मुद्दा म्हणजे तर बेल इज द रूल अँड जेल इज एक्सेप्शन. हे आम्ही किती वर्षांपासून, मी तर कधी फौजदारीची केसेस चालवल्या नाही, परंतु माझे जे सहकारी मित्र जे फौजदारी क्षेत्रात काम करतात त्यांच्याकडून मी हा आपला मंत्र ऐकत राहायचो, बेल इज द रूल, बेल इज एक्सेप्शन. अलीकडे काही उलट झालंय की काय अशी शंका यायला लागली की आता जेल इज द रूल आणि बेल इज द एक्सेप्शन होते आहे. हे का होत आहे? हे केवळ संशयित आरोपी आहेत ज्यांच्यावर चार्जशीटही दाखल केलेली नसते. अशांना वर्षानुवर्ष तुरुंगात ठेवायचं संशयावरून. कारण काय, तर संबंधित कायद्यामध्ये बेल मिळणं कठीण आहे. हे पटत नव्हतं कॉन्शन्सला. हे कसं काय कठीण आहे? पण म्हणजे मला स्वतःला सहवेदना का आहेत त्या लोकांबद्दल की असा संशयित आरोपी म्हणून कुठलाही गुन्हा न लावता मला 1.25 वर्ष आणीबाणीच्या काळात 50 वर्षांपूर्वी तुरुंगवास सहन करावा लागला होता. त्यामुळे माझ्या सहवेदना त्या लोकांसोबत. पण आपण मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणी जे आपले निकालपत्र आहेत त्यातून पुन्हा दिलासा मिळाला आणि असं वाटलं की कुठेतरी पुन्हा गाडी रुळावर येते आहे. तर इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बाबतीमध्ये आपण जसा निर्णय दिलेला आहे त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन न होणे या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यामुळे देशातल्या करोडो मतदारांना आपण एक पारदर्शी व्यवस्था मतदानाची प्राप्त व्हावी यासाठी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आता अगदी शेवटचं तर आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपण पारदर्शितेचा एक वेगळाच आदर्श उपस्थित केलेला आहे. कसा की आपण स्वतःची संपत्ती जाहीर केली आणि त्यामुळे इतर न्यायाधीशांना, इतर उच्च पदस्थांना संपत्ती जाहीर करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. शिवाय आपले कुटुंब आरक्षणाच्या सवलतींचा कधीही फायदा घेणार नाहीत असे आपण घोषित केले आहे. हे आपलं पाऊल हे समाजामध्ये, देशामध्ये बंधुभाव निर्मितीच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे असं मला वाटतं. कारण आज जे समज गैरसमज आहेत आरक्षण वर्सेस मेरिट अशा प्रकारचे, त्यातून आकस निर्माण होत आहेत, ते दूर होण्यासाठी खरोखर मागासवर्गीयांपैकी जे स्वतःला क्रिमी लेयरच्या वर आलो असं समजतात त्यांनी त्याचा त्याग करावा त्या सवलतींचा. मला माहिती आहे की हे कठीण आहे. हो, गॅस सिलेंडरची 16 रुपये सबसिडी सोडवत नाही आम्हाला. हे तर आरक्षणाचा लाभ सोडणं फार कठीण आहे. परंतु त्यासाठी पुढाकार हा घ्यावाच पाहिजे, घेतलाच पाहिजे. आणि आपण तो घेऊन एक वेगळा मानदंड प्रस्थापित केलेला आहे. पुन्हा शेवट निवृत्तीनंतर मी कोणतंही लाभाचं पद घेणार नाही अशी आपण घोषणा केलेली आहे.
आणि ती घोषणा यासाठी केलेली आहे की जे कार्यरत न्यायाधीश असतात त्यांनी निवृत्तीच्या आसपास आल्यानंतर